नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. नक्कीच आपण आपल्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या समर्थ माऊलींचे आणि दासबोध या ग्रंथाचे मनापासून त्याचं चिंतन करून किंवा मनापासून त्याला नमस्कार करून आपल्या चिंतनाची सुरुवात करूया. बघा, खरं तर आपला आता दशक 17वा चालू आहे. प्रकृती पुरुषनं या गोष्टीचं आपण थोडाफार पद्धतीनं अभ्यास तर केलेलाच आहे. पण बघा, जवळजवळ आपला 75% भाग दासबोधाचा पूर्ण झालेला आहे आणि आता उर्वरित फक्त 25% भाग राहिलेला आहे. आणि आता जो आपल्याला समर्थ माऊलींनी जो समास दिलेला आहे तो म्हणजे श्रवण निरूपण. बघा, जसं की आपला पहिला मंगलाचरण हा जसा पहिला समास होता, बरोबर ना, दशक पहिला, त्यातील जो मंगलाचरण जसा समास होता त्यामध्ये जशी आपल्याला या दासबोध ग्रंथाची ओळख करून दिली होती की कशा पद्धतीनं हा ग्रंथ असणार आहे, त्याच पद्धतीनं समर्थ माऊलीने हा तिसरा समास आपल्याला इथं याची ओळख करून दिलेली की श्रवण निरूपण म्हणजे नेमकं काय असं आहे. बघा, निरूपण हा शब्द जवळजवळ आपण एखादं कीर्तन ऐकायला गेलो, काहीतरी आपण एखाद्याचं वाचन असेल, एखाद्याचं म्हणण असेल, काही असेल, आपण श्रद्धेनं ते ऐकतो. पण ते श्रद्धेनं ऐकता ऐकता कुठंतरी त्याची गल्लत होत नाहीये ना, ही लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे. मग श्रवण याचा नक्की अर्थ काय ते समर्थ माऊलींनी आपल्याला या समासात दाखवून गेले. दशक 17व्या मधील आपण 2 समास तर नक्कीच बघितलेले, बरोबर ना, सगळ्यांनीच बघितले की देव बळात्कार नाम आणि शिवशक्ती निरूपण हे 2 समास आपण याचं चिंतन केलेलं. तर आज आपण सुरुवात करणार आहोत अशा एका समासाची की जो समास सदैव आपल्याला आपला देह काय करत आहे याची आठवण करून देतो. बघा, समर्थ माऊली तर दरवेळी सांगतात की तुम्हाला कशा पद्धतीनं तुमचं मनन असू दे, वाचन असू दे, श्रवण असू दे, कसं असावं हे तर आपल्याला प्रत्येक समासामध्ये समर्थ माऊली सांगतात. पण अगदी खोलवर जाऊन समर्थ माऊलींनी या समासाचं पूर्णपणे त्याचा जो सार आहे तो आपल्याला इथं सांगितलेला. बघा, लहान मुलं गोष्टी तर ऐकतात, बरोबर ना, त्या गोष्टीमध्ये ते रमून जातात. म्हणजे आपणही त्यांना अगदी खुलवून ती गोष्ट सांगत असतो, अगदी मोठ्या पद्धतीने. अगदी जरी छोटी, जरी एवढी एका पॅरेग्राफची जरी गोष्ट असली तरी आपल्या भाषांतरातून, आपल्या सांगण्यातून ती अगदी मोठी होऊन जाते. जसं आपला दासबोध या ग्रंथातील ओवे, थोडक्यात आपण त्याचा एक उदाहरण घेऊया की आपण त्याचं ज्यावेळी भाषांतर करतो किंवा त्याचा शब्दशः अर्थ बघायला गेला तर तो तेवढ्याच 2-2 ओळींचा होतो. पण ज्यावेळी आपण त्याचा सखोल विचार करायला लागतो की नक्की आपल्याला या ग्रंथातून घ्यायचं काय, तसं लहान मुलंही तसंच असतात. त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान नसतं की आपल्याला यातून बोध नेमका काय घ्यायचा, बरोबर ना, त्यांना नाही समजत. ते आपलं गोष्ट सांगण्याचा उद्देश काय असतो आपला, मोठ्या माणसांचा, लहान मुलांना, की त्यांनी त्यातनं काहीतरी समजून घ्यावं की बाबा एखादी मोटिवेशनल गोष्ट असेल, प्रेरणादायी गोष्ट असेल तर त्यांनी समजलं पाहिजे की बाबा यातून आपल्याला काय शिकलं पाहिजे हे समजलं पाहिजे. तसंच समर्थ माऊली आपल्यासारख्या मोठ्या माणसांना देखील तेच सांगतात की तुम्ही ज्यावेळी एखादा ग्रंथ वाचन करता किंवा श्रवण करता त्यावेळी त्यातनं सार काय असार काय याचा विचार मात्र नक्की झाला पाहिजे. आपल्याला त्याचं ज्ञान असलं पाहिजे की आपण नक्की शिकतोय काय. कोणताही ग्रंथ असू द्या, आता जसं मुलं विद्यार्थी दशेत असताना, अगदी कॉलेजमध्ये असताना काय करतात, प्रत्येक गोष्टीची तयारी करतात. फक्त काय करतात, काही मुलं अशी असतात की जी पहिल्यापासून त्या तयारीत असतात आणि काही मुलं अशी असतात की अगदी परीक्षा उद्या तोंडावर आली त्याच्या आदल्या दिवशी अभ्यास करतात. अशीही काही जण आहेत. मग त्याला अभ्यास म्हणत नाही. ज्यावेळी तुम्ही त्याचा थोडा अभ्यास अगदी रोज नियमितपणे करता
त्यावेळी तो अभ्यास खरा आपल्या अंगामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये मुरून जातो. तसंच या ग्रंथाचं आहे. आपण त्याचं वाचन, एक एक जण असतात बघा, त्यांना पुस्तक पटकन वाचायची सवय असते, असेही आहे. काय काय कथा घेतात, गोष्टी घेतात आणि ते पटकन एकदम संपून टाकायचे, एका रात्रीत 2 रात्री. खूप मोठं पुस्तक असेल तरीही. पण ज्यावेळी ते आपण वाचतो, फक्त त्यातलं थोडकंच आपण डोक्यात ठेवू शकतो ना. एकदम काय सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात आहे तशा नाही साचणार आहे. मग तसं समर्थ मौलींनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे, ज्यावेळी एखाद्या ग्रंथाचं तुम्ही वाचन किंवा श्रवण करत असता, त्यावेळी तो ग्रंथ अगदी मन लावून वाचणं किंवा तो मन लावून श्रवण करणं गरजेचं असतं. तेव्हाच तो ग्रंथ आपल्या देहामध्ये भिनला जातो. साधकाने ही गोष्ट अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवली पाहिजे की कशा पद्धतीने या गोष्टी घडत असतात. आता समर्थ मौलींचं हे छान पद्धतीचं जे चिंतन आहे, जे की आपल्यासारख्या देहाला ते घडत आहे, यातच आपण आधी उपकार मानलं पाहिजे की आपल्याला समर्थ मौली अगदी छान पद्धतीने मार्गदर्शन करत आहे. आज दासबोध हा ग्रंथच असा आहे की आपल्याला तो काय सांगून जातो की तुम्ही तुमचे आचार विचार कसे ठेवले पाहिजे, तुम्हाला सार काय असार काय ह्या गोष्टी ओळखल्या पाहिजे. सारासार विवेक बुद्धीने विचार करून तुम्ही गोष्टी घडवल्या पाहिजे. कोणतीही गोष्ट पटकन, म्हणजे एखादं जर तुम्हाला सांगायचं असेल तर पटकन त्याच्यावर विचार विमर्श करून त्याचं स्पष्टीकरण द्यायचं नसतं. त्याचा अभ्यास झाला पाहिजे, त्याचं पूर्णपणे मनन झालं पाहिजे आणि मग ती गोष्ट आपल्याला सादर करता आली पाहिजे. एखादी गोष्ट जर आपल्याला व्यवस्थितपणे आकलन करून घ्यायची असेल तर त्याचा अभ्यास करणं नक्कीच गरजेचं. आणि जर तो आपण केला नाही तर ते आपण कुणाला सांगूही शकत. त्यामुळे अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही अगदी म्हणजे जरी तुम्ही आता काही करत नसाल, आता आपल्या सगळ्या गृहिणी आहेत की आता तुम्ही काहीच करत नाही, म्हणजे असं फक्त आपण घरकाम, पण ते घरकाम करतानाही आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या मनामध्ये साचवत असतो, करत असतो की बाबा उद्याच्या जरी तयारी करायची असेल तर त्याचे विचार आपल्या आदल्या दिवशीपासून असतात. मग हा एक प्रकारे अभ्यासच झाला. असं नाही, एकेकांना वाटतं गृहिणी म्हणजे काय करू शकणार आहे, काहीच नाही करत ना ती, फक्त 2 वेळेचं जेवण आणि इकडची तिकडची काम. पण असं नसतं. तर ती गृहिणी एक घराला घरपण देणारी असते, तिच्याकडे त्या सगळ्या कला असतात, ती एका वेळेत बरीच सारी कामं पार पडत असते. आणि याचं उदाहरण आपण सगळ्या गृहिणी म्हणा, सगळीजण घेतच असतो. असं नाहीये की बाबा अचानक ठरवलं, काहीतरी आपलं केलं आणि खायला घातलं आपल्या घरातल्या, असं नाही. आपण त्याचा विचार करतो. एखादं कडधान्य जरी भिजत घालायचं असतं तरी त्याची तयारी आपण आदल्या दिवशी करतो, नाश्त्याची तयारी करतो, जेवणाची तयारी करतो, मुलांना आवरतो, शाळेत सोडतो, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असतो. हा देखील एक अभ्यास आहे. असं नाही की आपल्याला अभ्यास कधी पाठ सोडतो, मनन चिंतन कधी पाठ सोडत नाही. आणि ह्या सगळ्या उर्वरित वेळातून आपण वेळ काढून आपली साधना करतो, आपली उपासना करतो ना सगळीजण. कारण ते केल्याशिवाय तर आपल्याला मनाला शांतीच नाही भेटणार. त्यामुळे ती उपासना होणं देखील गरजेचं आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या समासाला. जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 3 श्रवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. बघा आता समासामध्ये समर्थ माऊलीने पहिल्या ओवीमध्ये कशी ओवी दिली आहे बघा, थांबा थांबा ऐका ऐका. म्हणजे इथं हा प्रश्न सांगितलेला आहे सगळ्यांना, आपल्यासारख्या देहांना तो प्रश्न सांगितलेला आहे की हा ग्रंथ सोडून आता जाऊ नका, तुम्ही आता उत्तरार्धामध्ये पोचत आलेला आहे, शेवटपर्यंत तो ग्रंथ श्रवण किंवा वाचन करा. आणि ह्या समासामध्ये तर अगदी स्पष्टपणे या पहिल्या ओवीचं उत्तर शेवटच्या ओवीमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला नक्कीच हा पूर्ण समास अगदी व्यवस्थित पद्धतीनं चिंतन केलं पाहिजे, व्यवस्थित पद्धतीनं त्याचं श्रवण केलं पाहिजे. आणि या समासाचं नावच मुळात श्रवण निरूपण नाम. म्हणून काय सांगितले, श्रोते हो ऐका ऐका थोडे थांबा, मी काय सांगतो ते नक्कीच मन लावून ऐका, श्रद्धेनं ऐका. बरोबर, असं समर्थ माऊलींनी सांगितलेलं आहे. तो ग्रंथ अजिबात बाजूला सारू नका. श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण, सूचित करुण अंतकरण ग्रंथामध्ये विवरावे. बघा, अध्यात्म साधना आपण जे काही आध्यात्मिक गोष्टी करत असतो त्याच्यात श्रवणाला फार महत्व आहे. जेवढं तुमच्या गोष्टी कानावर पडतील
तेवढं तुम्ही ते आत्मसात करून घेणार, बरोबर ना. जे कानावर पडतं त्यानंच तर सुरुवात होते ना खरी आपल्या आयुष्याची. आपण काय प्रत्येक गोष्ट वाचत बसत नाही. आज मोबाईल घेतो आपण, बऱ्याच साऱ्या गोष्टी ओपन करून बघतो, त्याचं श्रवण करतो, कुठलं आवडलं तर तिथं थांबतो, नाहीतर पुढे जातो, बरोबर. पण इकडं तिकडं वायफळ खर्च न करता आपण ते श्रवण करणं मात्र महत्वाचं आहे. आणि ते श्रवण कसं असावं, अगदी आपल्या कानांना आल्हाददायक देणारं असावं, छान असावं. म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही अगदी म्हणजे कोणत्याही प्रकारे, म्हणजे एखादी वाईट गोष्ट जर आपली कशी लगेच फेमस होते, ती व्हायरल होते, तसं चांगल्या गोष्टी होत नाहीत बघा. कारण कसं आहे, आजकालची म्हणजे कलियुगच तसं आलेलं आहे की बात ते सगळं पटकन पसरत, लगेच पसरत, पण चांगल्या गोष्टी कधीही पसरत नाही, कधीही व्हायरल होत नाही. त्यामुळे समर्थ माऊलींनी आपल्याला काय सांगितलं की अध्यात्म साधनात श्रवणाला फार महत्व आहे. तर श्रवण होणं खूप गरजेचं. जर श्रवण नाही झालं तर ते अध्यात्म आपलं चांगल्या पद्धतीनं कार्य नाही करणार. म्हणून अध्यात्म निरूपणाचे श्रवण हे काय आहे, सारामध्येही सार आहे. म्हणून अंतःकरण एकाग्र करून या ग्रंथाचं नीट विवरण करून घ्यावं किंवा नीट श्रवण करावं. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार, बोलोची नाही. बघा, श्रवणाने मननाने आपण जे काही वाचन करणार त्याचं, किंवा एखादी गोष्ट आपण श्रवण करत असू तर त्याचं नीट मनन देखील होणं गरजेचं आहे, बरोबर ना. आणि हे ब्रह्मविचार ठसून त्याचे निधिध्यासन करून ते काय केलं पाहिजे, त्याचा मग आत्मसाक्षात्कार आपल्याला होतो. बघा, एखादी गोष्ट तुम्ही मनापासून ऐकली ना तर ती नक्कीच आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचतेच. मग तिथे तुम्ही उधारीचं नाव सुद्धा काढू नका, असं समर्थ माऊलींनी सांगितलं. बघा, उधार गोष्ट ज्यावेळी घ्यायला जातो त्यावेळी आपण ठरवून गेलेलो असतो की आता पैसे द्यायचे नाही, ते उद्याच द्यायचे, असं आपण ठरवलेलं असतं. पण आज तुम्ही श्रवण करताना ही गोष्ट नक्की तुमच्या मनाला ठरवून सांगा की आज मला हे व्यवस्थित पद्धतीनं आत्मसात करून घ्यायचंय, कारण मला माझ्या मनामध्ये ते भिडवायचंय, अगदी अंतःकरण पूर्ण ओतप्रेत भरून व्हायचंय. त्यामुळे हे समर्थ माऊलींनी तर सांगितलेलं आहे. नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालता सावधान असावे. बघा, नाना रत्नांची परीक्षा करताना अगदी साधं उदाहरण घ्या. आपण सोनं खरेदी करायला ज्यावेळी जातो त्यावेळी त्यातलं कॅरेट चेक करतो, टंच काढतो, म्हणजे ते सोनं खरं आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतो. नक्कीच तर ती पितळेची वस्तू नाही काय. आज तर बघा असं मशीन आहे की टंच काढल्यानंतर त्यात किती सोनं आहे, म्हणजे प्युअर गोल्ड किती आहे, बाकीच्या गोष्टी किती किती प्रमाणात आहे, हे सगळं आपल्याला समजून जातं. पण आपण हे सगळं 24 कॅरेटचं आहे की नाही, हॉलमार्क आहे की नाही, हे सगळं बघून घेतो, कारण ह्यात फसण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे आपण ही गोष्ट जर व्यवस्थित पद्धतीने, तसंच ग्रंथाचं आहे ना, तुम्ही जर एखादा ग्रंथ असा जर वाचन केला की ज्यानं तुमच्यात सार होण्याचे असारच गोष्टी घडत, म्हणजे काही त्याला अर्थच नाही, अशा गोष्टी ज्यावेळी तुम्ही वाचन श्रवण करता नक्कीच तुमच्या बुद्धिमत्तेवरही त्याचा परिणाम होतो. आपल्याला ती गोष्ट जर आपल्या मनामध्ये ती अंतःकरणापर्यंत पोहोचली तर नक्कीच त्याचे वाईट परिणाम होतात. असे किती मुलं आहेत की जे चुकीच्या गोष्टीला, गेमच्या नादाला लागून म्हणा, काही काही गोष्टीला, आता परवाच 3 बहिणींनी ह्या गेमच्या नादाला लागून आत्महत्यापर्यंत पाऊल उचललं. म्हणजे त्या इतक्या इन्व्हॉल्व्ह झाल्या होत्या त्यामध्ये की ती गोष्ट स्वबळावर त्यांनी, म्हणजे ही गोष्ट वाईट कृत्य त्यांनी त्यांच्याकडून घडलं गेलं. मग इतक्या साऱ्या गोष्टी आज जगात घडत असतात, इन्व्हॉल्व्ह होतात माणसं, आणि मुलं तर, लहान मुलं पटकन ह्या गोष्टी होतात. त्यामुळे आपण मुलांना किती फोन देणं योग्य आहे, हा फोन तुम्ही द्या जरूर, पण ते तेवढ्या पुरतं आपल्या समोर असतं, आपल्या माघारी. हा लहान, आता मोठी मुलं असतील नक्कीच आपलं ऐकत नसतील, मोठी मुलं असतील त्यांना ते सांगणार की आम्हाला आमच्या अभ्यासाकरता लागतो, पण आपलं लक्ष थोडं असावं आपल्या मुलांवर, आणि नक्कीच ते सर्वांनी दिलं गेलं पाहिजे. कारण आपण छोट्या छोट्या गोष्टी मधूनच आपल्याला सगळ्या गोष्टी शोधून काढायच्या असतात. म्हणून नानारत्नांची परीक्षा करताना अथवा त्याचे वजन करताना अथवा सोने मुशीत घालताना, मुशीत म्हणजे ज्यावेळी आपण त्याचं रस करत असतात त्यावेळी देखील, म्हणजे बघा ज्यावेळी आपलं एखादा दागिना आपण पूर्णपणे तो वितळवून दुसरा बनवायचा असतो त्यावेळी ते जे प्युअर गोल्ड त्यातून जमा होणार असतं, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपलं देखील लक्ष असणं गरजेचं आहे, कारण आपली वस्तू आहे, बरोबर ना. त्यात मिक्सचर होऊ नये याची काळजी देखील, याची दक्षता आपण घेतली गेली पाहिजे.
नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे. बघा, अनेक नाणी मोजून घेताना, ज्यावेळी भरपूर तुमच्या समोर चिल्लर असतील, कॉइन्स असतील, त्यावेळी मोजून घेताना आपलं पटकन एखादं जरी नाणं मोजायचं चुकलं तर पुन्हा आपण सगळ्या गोष्टी मोजतो. म्हणजे आपलं त्यात किती कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, किती लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे, तेव्हा ती नाणी अगदी व्यवस्थित पद्धतीने, समजा 1000 नाणी आहेत, 1000 रुपयाची नाणी आहेत, 1-1 रुपयाची जर असतील तर आपल्याला अगदी कॉन्सन्ट्रेशन लक्षपूर्वकच ती गोष्ट केली पाहिजे ना. नाहीतर काय होणार, एक जरी मोजायला चुकलं तर पुन्हा आपण ती मोजायला लागली. म्हणजे इतकं आपल्याला त्यावर लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. म्हणून इथं सांगितले की नाना प्रकारची नाणी मोजून घेताना, नाना पदार्थाची परीक्षा करताना, विवेकी मनुष्याशी बोलताना सावधपणे ऐका. बघा, आपण एखाद्या सामान्य माणसांवर बोलत असतो, म्हणजे आपल्यासारखे, आपली मित्रमैत्रिणी असतील किंवा आपल्या आजूबाजूचे शेजारी असतील, आपण त्यांच्याशी अगदी व्यवस्थित पद्धतीने बोलतो. म्हणजे अगदी आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो. पण ते जर आपल्यासमोर एखादी मोठी व्यक्ती बसली असेल, अगदी आपले शिक्षक असतील किंवा एखादा कलेक्टर बसला असेल, असं आपण कुठेतरी गेलोय, इंटरव्ह्यूला गेलो असेल, पण त्यांच्याशी वागताना आपण रिस्पेक्ट देऊनच वागणार ना, तर त्यांच्याशी दुसरेपणाने बोलणार आहे नाही. म्हणून आपल्याला या गोष्टी ह्या समजून घेतल्या पाहिजे की एखाद्या विवेकी मनुष्याशी वागताना देखील आपल्याला कसं वागलं पाहिजे. एखाद्या मनुष्यामध्ये ते सगळा विवेक आहे, ही सगळी सारासार विवेक बुद्धी आहे, तर आपण त्याच्याशी वागताना कसं वागलं पाहिजे. जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देव क्षोभे. बघा, आपण देवाला बरेच साऱ्या गोष्टी, पानं वगैरे, आता बेलाची पानं असतील, इतर तुळशी असतील, काय जरी असेल, ते असंच झाडाचं तोडून आणून जर घातलं तर त्याला काय अर्थ आहे का हो. आता बेलाचं पान ते 3-3 पद्धतीनं घालणं खूप गरजेचं आहे, कारण तसंच मान्य आहे. तुम्ही जर असंच पूर्ण फांदी तोडून आणली आणि तीच देवाच्या चरणी अर्पण केली किंवा देवाला वाहिली, त्याच्या डोक्यावर ठेवली, तर ते मान्य होईल का. नाही, त्याला व्यवस्थित वेचलं पाहिजे, निवडलं पाहिजे, स्वच्छ धुतलं पाहिजे, मोजलं पाहिजे, आणि मगच आपण ते देवापुढं सादर केलं गेलं पाहिजे. म्हणून तर समर्थ माऊलींनी सांगितले, एखादी गोष्ट, आपण धान्य जरी असलं तरी डायरेक्ट आपण दळायला नाही ना ते. एखादं धान्य आपण रेशनच्या दुकानातून आणलं, बाहेरून आणलं, तर ते आपण व्यवस्थित निवडतो, पाकडतो आणि मग ते दळायला देतो. का, तर त्यातले जे खडे आहेत, असार गोष्टी आहेत, ते आपल्याला बाजूला काढावे लागतात. तसंच आपल्या आयुष्यात देखील खूप साऱ्या असार गोष्टी भरलेल्या असतात. असं कोणीही पूर्णपणे सार प्राप्त केलेलं नसतं, मग ते आपल्याला बनायचं असतं. आणि ते बनण्यासाठी आपल्या कानावर सतत श्रवण असणं खूप गरजेचं आहे. म्हणून इथं सांगितलंय की न निवडता एकदम जसेच्या तसे वाहिले तर देव क्षोभतो, देवाला ते मान्य नाहीये. एकांती नाजूक कारभार, तेथे असावे अति तत्पर, त्याच्या पोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. मग आपल्याला एखादी गोष्ट जर अगदी व्यवस्थित पद्धतीने लक्षपूर्वक केंद्रित करायचं असेल तर ते एकांतात बसून करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, मुलं अभ्यास करतात, समोर टीव्ही चालू असतं, इकडं कोण बोलत असतं, ते कसा त्यांचा अभ्यास होणार आहे ना. एखादं तुम्ही त्यांना व्यवस्थित पद्धतीनं, छानसा, आता उद्या परीक्षा आहे आणि आपण त्यांना सांगितलं चला अभ्यास करा, समोर टीव्ही लागलाय, मालिका लागल्या, इकडं आजी बडबडते, तिकडे आजोबा बडबडताय, तिकडे आई ओरडते, आणि त्या ह्याच्यात त्या मुलांचा अभ्यास होणारच नाही. मग आपल्याला, आणि तेवढं मुलांच्या मध्ये ते कॉन्सन्ट्रेशन असतं की एवढ्या सगळ्या गलबलाटामध्ये त्यांनी त्यांचं लक्ष केंद्रित करून उद्या चांगले मार्क पडतील, असं नाही होत ना. त्यामुळे आपल्याला ते कॉन्सन्ट्रेशन, ते लक्षपूर्वक ती गोष्ट करणं खूप गरजेचं असतं. आणि इथं अति सावधानी, अति तत्पर ह्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. कारण त्याच्यापेक्षा अध्यात्म ग्रंथाचा विचार करताना कोटी गुणाने सावध असणं गरजेचं आहे आणि तत्पर असावं लागतं, तरच ती गोष्ट आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचते. काहिन्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तांमध्ये जाड अध्यात्मविद. बघा, नाना कहाण्या, कथा, गोष्टी, पोवाडे, नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्रे, या सर्वांपेक्षाही अध्यात्म ज्ञान जे आहे ते अधिक गहन आहे, अधिक खोल आहे सगळ्यांपेक्षा. कारण आपण यातून बरंच काही शिकून जातो. आता एखादं बघा, मूल जे असेल झोपून, आता मूल असेल झोपून अभ्यास करत असेल, तो म्हणणार की नाही, मला झोपून अभ्यास केला की माझ्या डोक्यात राहतो. असं प्रत्येक जण आपापलं त्या पद्धतीने विचार करतात, आपल्या मनाला सांगतात की बाबा मी झोपून करतो, मला तो पाठवून.
आता आपण याच्या पुढे काय बोलणार? मुलांच्या तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात की आपण त्या मान्यच करत असतो, पण नक्कीच आपल्याला मुलांना समजावून सांगणंही गरजेचं आहे. आणि काही काही जण असे असतात, आता मोबाईलवर सगळ्या गोष्टी येत तर असतातच, त्यामुळे काही काही जण झोपून एखादा ग्रंथ श्रवण करतात, गाडी चालवताना करतात. त्यांच्याकडे वेळ कमी असतो, त्यामुळे त्यांना नीट सगळ्या गोष्टीला वेळ देणं मिळत नाही, त्यामुळे ते करत असतात. पण ती सवय बनवली नाही पाहिजे. आपण एक दिवस असा काढला पाहिजे ज्या दिवशी आपण पूर्णपणे अध्यात्माच्या मार्गावर गेलं पाहिजे. आपल्याकडून ती सेवा भगवंतासाठी घडली गेली पाहिजे आणि आपल्या मनामध्ये आपलं अंतःकरण खूप छान पद्धतीने ओतप्रेत बनलं पाहिजे. त्यामुळे हे एक दिवस तरी आपण नक्कीच काढला पाहिजे. म्हणून गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की. मग पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकून काय लाभ झाला तर म्हणतात की पुण्य प्राप्त झाले. पूर्वी आता काही काही जुनी लोक सांगतात, आता एखादी जर वयोवृद्ध व्यक्ती असेल खूप जास्त वर्ष, मागच्या जन्मीनं खूप पुण्य केलं असणार म्हणून आज एवढी वर्ष झाली, असं बरेच जण आपल्या तोंडातून हे वाक्य काढतात. कारण काय तर प्रत्येकाला ती गोष्ट अगदी म्हणजे आपण आता ह्या पूर्ण जगामध्ये वावरत आहोत की जिथं मागच्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी सगळीच जण काढत असतात. आमच्या वाडवडिलांनी अशा गोष्टी केल्या म्हणून आज आपण आहोत असं सगळीच जण म्हणत असतात. पण आपण त्यातून काय सार आहे, काय बोध आहे हे घेणंही गरजेचं असतं. तैसे नवे अध्यात्मसार हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संवार होत जातो. तशी गोष्ट तर ती अध्यात्मसाराची नाहीये, हे ते प्रत्यक्ष अनुभव समर्थ माऊलीने तर नेहमी सांगितलेले आधी करावे पाहून. म्हणजे त्यांनी तर प्रत्येक गोष्ट आधी करून बघितली आणि मग लोकांसमोर मांडली. त्यामुळे तो प्रत्यक्ष प्रचिती येणे गरजेचं आहे, प्रत्यक्ष अनुभव येणं गरजेचं आहे. अध्यात्म विचार नीट कळला की अनुमानाचा संवार होत जातो, अनुमान आपणच लागत जातं. मग तर्क कुतर्क शंका हे सगळे आपणच बाजूला सारल्या जातात. मोठे मोठे येऊन गेले आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कवणू. बघा काय सांगितले की जगात अनेक थोर पुरुष होऊन गेले, शिवाजी महाराजांसारखे एवढे राजपुरुष होऊन गेले, युगपुरुष होऊन गेले, अनेक संत होऊन गेले, अनेक देवदेवता होऊन गेले. ते आपल्याला बऱ्याच साऱ्या कहाण्या आपल्यासमोर आज म्हणजे बघा ते आपल्या अजूनही मनात आहे, आपण त्यांना मनातून काढून टाकत नाही, आपल्या मनामध्ये ते तशीच त्यांची प्रतिमा कायम आहे. मग असं त्यांनी जसं त्यांची छाप उमटवून गेले, आपल्याला आपली काहीतरी छाप आपल्यापेक्षा अनेक लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ना. तर त्यासाठी तुमच्याकडून ते समाजकार्य बऱ्याच साऱ्या गोष्टी घडणं गरजेचं. त्यामुळे इथं समर्थ माऊली सांगतात की ते आत्म्याच्या प्रचितीसाठी प्रयत्नशील राहिले, त्या आत्म्याचा महिमा वर्जू शकेल असा जगात कोण आहे. त्या आत्म्याच्या प्रचितीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. पण बघा अजूनही आपण किती प्रयत्न केला तरी बऱ्याच साऱ्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचू शकत नाही ना. त्यामुळं बघा युगानुयुगे एकटा एक चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पहिलाच पाहावा. बघा युगानुयुगे परब्रह्मतत्व जे ते युगानुयुगे हे तिन्ही जे आपले लोक आहे, तिन्ही लोक म्हणजे आपलं जे ब्रह्म पाताळ या सगळ्या गोष्टी आहे, तिन्ही लोक जे जो चालवतो युगानुयुगे चालवतोय ना, त्यांना त्यात चॅलेंज एक्सेप्ट केलेलंच आहे ना त्या भगवंतानं की सगळ्यांना आपण व्यवस्थित पद्धतीनं त्यांच्या म्हणजे समाधानापर्यंत त्यांच्या शेवटापर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचवायचं. मग त्या आत्म्याचा विवेक वारंवार करीतच जावं. प्राणी आले येऊन गेले ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारखे. बघा जे प्राणी जन्माला आले, बरेच जण जन्माला येतात मरतात, पण त्यांची छाप उमटणं पण गरजेचं असतं ना. आपण असं आपल्याकडून असं काहीतरी कार्य घडलं पाहिजे की आपल्याला लोक पुढं मनात ठेवत, बाबा हा एक चांगला व्यक्ती होता, निदान आपण एक कुणाच्या पुढ्यात एक थोडासा तरी आदर्श असणार असं तरी असणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, आपण बघा आता भगवंताची नावं काढतो की समर्थ रामदास स्वामी होऊन गेले, स्वामी समर्थ होऊन गेले, गजानन महाराज होऊन गेले, त्यांनी बऱ्याच सारे असे कार्यभाग आपल्यासाठी
सगळ्यांसाठी मांडून ठेवला, लोकांना चांगले विचार प्राप्त करून दिले, हे सगळ्या गोष्टी करून दिल्या. आणि आज आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याकडे तेवढी बुद्धी नसते की आपण त्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने पार पडतो. म्हणून इथं काय सांगितले की जे प्राणी जन्माला आले आणि मरून गेले ते जसजसे वागले त्याप्रमाणे त्यांच्या वागणुकीचे वर्णन इच्छेप्रमाणे केलं गेलेलं आहे. जेथे आत्मा नाही दाट तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविन बापुडे काष्ठ काय जाणे. जेथे आत्मा प्रगट किंवा जागृत नसतो, म्हणजेच काय तर बघा, आत्म्यामध्ये कुठलीही चेतना नसते, तेथे अवघे असून नसल्यासारखे होते. तिथे आपण बघा सदैव ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने आल्या गेल्या पाहिजे. त्यामुळं आत्म्या विरहित असणारे अगदी जे व्यक्ती कोणीही असेल तर ते लाकडाप्रमाणेच आहे. तर ते लाकूड बिचारे काय जाणणार, ते काष्ठ बिचारे काय जाणणार, त्याला काय समजणार या गोष्टी. अगदी लाकडाप्रमाणेच झालं त्याचं. त्याला लाकडाला कसं बिचारायला नेऊन कापतात, तोडतात, त्यांची लाकूड तोडून त्यानंतर त्यांना जाळतात, काहीही करतात, म्हणजे बऱ्याच साऱ्या कामांसाठी त्याचा वापर करतात. तसंच आपल्यासारख्या देहाचं झालेलं. जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर विचार केला नाही, त्या आत्म्यामध्ये ती उन्नती नसेल तर आपल्याला ती गोष्ट समजणारच नाही. म्हणून ऐसे वरिष्ठी आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेचेही जाणती. आणि असेही आत्मज्ञान जे ते सर्वात वरिष्ठ असून यासारखे श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. आणि जे सृष्टीत विवेकी सज्जन असतात हीच गोष्ट जाणतात. जे विवेकी पुरुष असतात, विवेकी संत होऊन गेले, त्यांनी ही गोष्ट जाणली, त्यांनी हे आत्मसात केलं, त्यावेळी त्यांनी ते आत्मप्रवर्धन केलेलं, त्यावेळी त्यांनी त्या आत्म उन्नतीला ओळखलेलं आहे. पृथ्वी आणि आपतेज याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेची राहील. पृथ्वी, पाणी आणि अग्नी हे स्थूल रूप असल्याने त्यांचा उलगडा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे होतो. स्थूल रूपा नाहीत ना, आपल्याला दिसतात, ते अदृश्य नाही, स्थूल रूपा नाहीत. त्यामुळे पृथ्वीवर आपण प्रत्यक्ष त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत असतो. पण अंतरात्मा जो असतो तो सर्व तत्वांचे आदिकारण, तो वेगळाच राहतो. तो आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये वसलेला आहे, पण त्याला आपण बघू नाही ना शकत. त्यामुळे त्याचं जे अदृश्यपणे जी शक्ती आहे ते आपल्याला फक्त त्याचा अनुभव घेता येतो, त्याला आपण नाही बघू शकत. वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेकी पवाडे, जवळीच आत्मा सापडे त्या पुरुषासी. वायूपासून पलीकडे जो कोणी विवेकाने अंतरात्म्याचा शोध करतो, बघा, जो कोणी त्या अंतरात्म्याचा शोध घेण्यासाठी अगदी त्या वायू पलीकडेही जातो, तर त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वतः जवळच सांगतो. ज्यावेळी आपण खूप सखोल ज्ञान घेतलेलं असतं, अध्यात्माच्या मार्गावर खूप वर्ष चाललेलं आणि त्याचं आपल्याला आता अगदी व्यवस्थित पद्धतीने आकलन झालेलं, त्यावेळी त्याला समजतं की जो अंतरात्मा आपण वायू पलीकडे शोधायला जाणवतो तो आपल्या स्वतःच्या जवळच आहे. त्यावेळी त्याचं ज्ञान येतं. वायो आकाश गुण माया, प्रकृती पुरुष मूळ माया, सूक्ष्म रूपे प्रचित ये या कठीण आहे. वायू, आकाश, गुण, माया, प्रकृती पुरुष, मूळ माया हे सर्व अत्यंत सूक्ष्म आहे. याची प्रचिती येणं फार कठीण आहे. त्यासाठी आत्मज्ञान खूप असणं गरजेचं आहे. त्याशिवाय ते कधीच आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला समजू शकणार नाही. खूप सारा अभ्यास झाला पाहिजे, खूप सारं त्यामध्ये मुरलं गेलं पाहिजे. म्हणून मायादेवीच्या धांदली सूक्ष्मीत कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. मग मायादेवीच्या धांदलीमध्ये काय सांगितले, सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार, कुणाला जमू शकेल? कारण एवढं आपल्याला त्यात सूक्ष्म जायला पाहिजे, एवढं खोल गेलं पाहिजे, अगदी गहन विचार करता आला पाहिजे, त्यावेळी तो कोणी समजू शकतो. आणि मग त्याची संदेह वृत्ती जी असते ती नष्ट होते. मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विदेह, देहातीत गुण राहे धन्य सारू. मूळ माया जो आहे तो ब्रह्मांडाचा चौथा देह आहे, असं सांगितलं बघा, चौथा देह आहे आणि तो विदेह झाला पाहिजे. मूळ माया ही सूक्ष्म स्वरूपाची, आपल्याला त्याचं ज्ञान होणं सहजासहजी शक्य नाही. म्हणजेच अहम ब्रह्मास्मी हे स्फुरण होता कामा नये पुन्हा. त्यावेळी अहम ब्रह्मास्मी हे स्फुरण झालं आणि या सृष्टीची उत्पत्ती झाली. आणि अशा रीतीने जो देहातीत राहून तो साधू धन्य, देहातीत राहून सगळ्या गोष्टी करतो तो धन्य होतो. विचारे ऊर्ध्व चढती तयासीच ऊर्ध्व गती, येता सकळा अधोगती पदार्थ ज्ञान.
मग विचाराने जे ऊर्ध्व चढतात, जे वरच्या दिशेने जातात, म्हणजेच अंतरात्म्याचा शोध घेतात, त्यांनाच ऊर्ध्वगती प्राप्त होते. इतर जे पदार्थाच्या ज्ञानावर जे असतात, समाधान मानतात, त्यांच्यावर विषण्णूक झाल्यानंतर त्यांची अधोगतीच होते. जे समाधान विषयांमध्ये पूर्णपणे अडकलेले, जे आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानायला लागतात, ज्याला पुढच्या गोष्टी व्यवस्थितपणे जाणूनही घ्यायच्या नसतात, त्यांची अधोगतीच होते. पदार्थ चांगले दिसती, परिते सवेची नसती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोकतेने. पदार्थ वरवर पाहता तर चांगलेच दिसतात, एखादी गोष्ट अगदी सजवून सगळं काही त्याला व्यवस्थित करून ठेवलं. एखादा पदार्थच असेल, आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, त्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने ती डिश सजवलेली असते. ज्यावेळी आपण ती चाखून बघतो त्यावेळी त्याला त्याची खरी चव कळते. एखादा पदार्थ न सजवताही खूप छान पद्धतीने बनवू शकतो ना, त्याला सजवायची गरज नाही, कारण मुळातच त्याच्यात ते जी चव असते ती आलेली असते. म्हणून काय सांगितले, वरवर पाहता पदार्थ चांगले दिसतात पण ते स्वतःच नष्ट होतात. त्यामुळे त्याच्या नादी जे लोक लागतात त्याची धड ना इहलोक ना परलोक, अशी स्थिती होती. म्हणजे धड ह्या ठिकाणचा पण नाही, दुसऱ्या ठिकाणचा पण नाही. या कारळे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान, सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. आणि म्हणूनच पदार्थ ज्ञान तसेच नाना जिनसांचे अनुमानिक ज्ञान हे सर्व सोडून निरंजन अशा परमात्म्याच्या धुंदीत जावे. समर्थ माऊलींनी सांगितले की आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे हाताळता आल्या पाहिजे. सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं पण गरजेचं आहे. आणि एखादी गोष्ट तुम्ही वरवर बघितली आणि ती आहे चांगली म्हणून असं ज्यावेळी आपण त्याचा अनुमान लावतो, तर्क लावतो, त्यावेळी ती चुकीची होऊ शकते. आणि आपल्याकडून ती चूक एक झाली की आपण त्याचे आयुष्यभर पश्चाताप करत बसतो. म्हणून अष्टांग योग पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहूनही थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे. मग अष्टांग योगी बघा काय सांगितलंय, तर अष्टांग योग पिंड ज्ञान पाहून तत्वज्ञान तर श्रेष्ठ आहे, पण त्याहूनही आत्मज्ञान काय आहे, अधिक श्रेष्ठ. आपण सगळ्या गोष्टी वेद, जे काही आपले वेद आहे, व्यास ऋषी मुनींनी वगैरे रचलेले महाभारत, या सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळं त्याचा अनुभव घेतो. भगवद्गीता वाचतो, दासबोध वाचतो, गुरुचरित्र वाचतो, सगळ्या गोष्टी वाचतो, पण त्याच्यातलं सार काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तसं बघायला तर गेले तर हे ग्रंथ खूप खोलवर आपल्यावर मनावर परिणाम करून जातात. ज्यावेळी आपण त्याला अगदी मनापासून त्याचं श्रवण किंवा वाचन करतो, पण त्याचं मनापासून होणं मात्र गरजेचं आहे. त्यामुळं मूळ मायेचे सेवटी, हरिसंकल्प मुळी उठी, उपासने योगे इठी, तेथे घातले पाहिजे. मग मूळ मायेच्याही पलीकडे प्रथम जेथे एकोहम बहुश्याम, मूळ मायेच्या पलीकडे काय, एकोहम बहुश्याम हा हरिसंकल्प ज्यावेळी उठला त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी उपासनेच्या योगे मिठी घातली गेली पाहिजे. उपासना आपल्याकडनं घडली गेली पाहिजे ना. त्या अंतरात्म्यापर्यंत आपल्याला पोचायचं असेल, त्या परमार्थापर्यंत पोचायचं असेल तर उपासनेला मिठी घालणं गरजेचं आहे. मन त्या पलीकडे जाण, निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची गुण गगनासारखी. मग त्या पलीकडे निखळ निर्गुण असं परब्रह्म आहे, ते गगनासारखे निर्मळ आहे आणि निश्चळ आहे, आणि हीच त्याची काय आहे, गुण आहे, हीच ओळख आहे. ब्रह्माला कुठं असं शोधायची गरज नाही, ते निर्गुण निराकार आहे, ते निर्मळ आहे, निश्चळ आहे. येथूनही तेथवरी दाटले, प्राणी मात्रास भेटले, पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे. आणि ते ब्रह्म येथून तेथवर म्हणजे सर्वत्र घनदाट कोंदाटलेले, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ते काय आहे, ओतप्रेत असून पदार्थ मात्रास चिकटून असे व्यापून राहिले. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहेत. जे ब्रह्मतत्व आहे ते सगळ्यांच्या मध्ये अंतरात्म्याच्या रूपाने वास करत. आपल्याला त्याला जास्त सगळ्याच्या पलीकडे जाऊन शोधण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये जर तुम्ही चांगले गुण बघितलं, त्याच्यातल्या अंतरात्म्याची ज्यावेळी तुम्हाला ओळख होते त्यावेळी त्या व्यक्तींबद्दल कधीही तुम्ही वाईट चिंतन करणार नाही. ती व्यक्ती कितीही वाईट असते तर तिच्यात जे काही चांगलं आहे त्या गोष्टी तुम्ही निवडणार. म्हणून इथं सांगितलंच तसं की जे सर्वास व्यापून राहिलेले त्या ऐसे नाही थोर, सूक्ष्माहुनी सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्माचा संवार होता. त्यामुळे थोर काहीच नाहीये. समर्थ माऊली सांगतात या ब्रह्मापलीकडे काहीच नाहीये, आणि सूक्ष्माहुनही जे अतिसूक्ष्म आहे ते कसे, हा विचार पिंड ब्रह्माचा संवार कसा झाला हे कळून जातात. अथवा पिंड ब्रह्मांड असता, विवेक प्रळये पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता उमजू लागले. आणि आपल्याला इथं समजून जातं की शाश्वत कोण,
आणि नश्वर कोण. म्हणून पिंड ब्रह्मांड विद्यमान असताही विवेक प्रलयाने पाहून शाश्वत तत्व कोणते याचा झाडा घेतला तर ते उंगुलक आपल्याला ते समजून जातं. करुण अवघा तत्व झाडा सारा साराचा निवाडा सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावी. शेवटची ओवी समर्थ माऊलीने दिलेली. मग करुण अथवा तत्व झाडा, आता तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. या एकाच समासामधून तुम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आलेलं आहे की कसं तुम्हाला तुमच्या परमात्म्यापर्यंत परमार्थापर्यंत पोहोचायचंय. मग सर्व तत्वांचा निराश आपल्याला समर्थ माऊलीने तर करून दाखवलेलं. आणि सारासार विवेकाने ठाम निवाडा झाला की सावधपणे सुख नैव ग्रंथ बाजूला ठेवला तरी चालेल. बघा समर्थ माऊली सांगतात असा ग्रंथ तुम्ही त्याचं वाचन करा, असा ग्रंथ तुम्ही आत्मसात करून घ्या की तुम्हाला तो अंतःकरणामध्ये पूर्णपणे सामावला गेला पाहिजे. तसं तर आपल्याला तेवढं अंतःकरण भगवंतानं दिलेलं आहे, पण ते साठवण्याची कुवत आपल्याकडे नाही. कारण आपण ते सगळं वाचतो, वरवर वाचून कधीही काही उपयोग नसतो. समर्थ माऊली सांगतात तुम्ही त्यात खोलवर जाणं गरजेचं आहे. हा, तुम्हाला आठवड्यातनं एक दिवस वेळ मिळाला तरी चालेल, पण तुम्ही त्यात पूर्णपणे खोलवर रुतलं गेलं पाहिजे. अगदी छान पद्धतीनं त्याचं चिंतन केलं गेलं पाहिजे, तर ती गोष्ट आपल्याला समजू शकते. इति श्री दासबोध हे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.